दीपक सर नमस्कार. मी कौशल मोरे सगळ्यांना अभिवादन करतो. आणि फ्रेंड्स क्रिकेट क्लब कोथवडे आयोजित ही KPL टुर्नामेंट पर्व 4 या ढोकंबल्याच्या सुरुबन मैदानावर सुरुवात होते आहे. या स्पर्धेतला आता तिसरा सामना रंगतोय. तो सावकार 11 आणि भैरी भवानी या टीम मध्ये सावकार 11 संघानं नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारलं आहे. भैरी भवानी संघाकडून सलामीची जोडी मैदानात उतरते. ती म्हणजे पप्पू साळवी आणि अनुप शिवलकर. पप्पू साळवी बद्दल बोलायचं म्हटलं तर गेल्या वर्षीच्या पर्वातला हा पप्पू साळवी मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. मॅन ऑफ द सिरीज बरोबरच उत्कृष्ट फलंदाज आणि अंतिम सामन्यातला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी सुद्धा पप्पू साळवीच ठरला होता. आणि तोच पप्पू साळवी आज आपल्या बॅटिंगची करामत दाखवण्यासाठी सलामीसाठी उतरलाय भैरी भवानी संघाकडून. गोलंदाजीसाठी आहे तो सावकार 11 संघाकडून कैस मुल्ला. हा सुद्धा एक आक्रमक असा गोलंदाज आहे. आणि आता समोर जाणार आहे तो पप्पू साळवीचा. पप्पू साळवी हा सुद्धा एक आक्रमक. या पंचक्रोशीमध्ये त्याचं नाव एक अष्टपैलू क्रिकेटर म्हणून आदरानं घेतलं जातं. तो पप्पू साळवी स्ट्राईक घेऊन पंच मेघेश मोनकर आणि दुसरे कोण आहेत पंच मेघेश मोनकर यांचा सामना चालू होण्याचा इशारा येतो. आणि पहिलाच षटकातील पहिला चेंडू कैस मुल्लाचा. हा पहिला चेंडू राईट हँडवरती विकेट. आणि हा फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूचा सामना काही व्यवस्थित करता येत नाही पप्पूला. एका धावेवरती समाधान मानावं लागतं. एका धावेवरच खातं खोललं जातं आपल्या संघाचं. पहिल्या षटकासाठी ते सर्कलची मर्यादा असणार आहे. त्याच्यामुळे बघूया फलंदाज कसा काय अटॅक करतो. तर दरम्यान स्ट्राईक साठी आलाय फलंदाज तो अनुप शिवलकर. कैस मुल्लाचा हा राईट हँड वरती विकेट. पुढचा चेंडू पंचांना क्रॉस करून चेंडू टाकलाय. आणि हा यॉर्कलँड चेंडू जोरदार अपील. आणि पंच अपील उचलून धरतात. आणि पहिल्या चेंडूवरती पायचीच्या स्वरूपात अनुप बाद होऊन तंबूत परततोय. अतिशय सुंदर गोलंदाजी कैस मुल्ला याची. नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे पराग वारेकर. हा सुद्धा एक अतिशय आक्रमक असा फलंदाज. आक्रमक आपल्या फलंदाजीसाठी या पंचक्रोशीमध्ये ओळखला जातो तो परागसाठी हा चेंडू टाकलाय कैस मुल्लानं. पुढचा चेंडू आणि हा फुलटॉस चेंडू. बघूया क्षेत्ररक्षक तिकडे जल खाली आहे आणि कोणतीही चूक करत नाहीये. आणि आल्या हजेरी लावून पराग वारेकर तंबूत परततोय. सलग 2 चेंडूवरती 2 बळी मिळवतोय तो भैरी भवानी संघाकडून कैस मुल्ला. पहिल्या चेंडूवरती अनुप शिवलकरला त्यानं पायचीच्या स्वरूपात बाद केलं होतं. दुसऱ्या चेंडूवरती झेलबाद केलाय. आणि झेलबाद केलाय तो सुद्धा आक्रमक असा फलंदाज पराग वारेकरला. आणि आता हॅट्रिकचा चान्स असणार आहे कैस मुल्लाला. बघूया जर हॅट्रिक केली तर या टुर्नामेंट मधली ही पहिली हॅट्रिकचा मानकरी कैस मुल्ला ठरणार आहे.
सागर मांगडे कुठे असेल तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्स जवळ या. हा फुलटा चेंडू होता फाईन लेगच्या दिशेने जोरदार तुटवला आणि आता घेर घेतलाय, परंतु बॅड लक पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. हॅट्रिक झाली असती परंतु नो बॉलचा इशारा येतोय आणि फ्रीचा चान्स असणार आहे. आणि आता स्ट्राईक बदलले, स्ट्राईक वरती आलाय तो पप्पू साळवी, जो की आक्रमक असा फलंदाज आहे. मोठे झटके आपल्या संघासाठी भेटल्यानंतर सर्व दारोमदार आपल्या संघाच्या आपल्या खांद्यावर घेऊन दरम्यान कैस मुल्लाचा पुढचा चेंडू पप्पू साळवीसाठी आणि हा जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही, सरळ जातो तो विकेट किपरच्या हातामध्ये. फ्रीचा कोणताही चान्स घेता येत नाही, तो पप्पू साठी हा चेंडू निर्धाव जातोय. 2 गडी बाद धावसंख्या झाली 3. दरम्यान अतिशय सुंदर असं षटक टाकतोय तो कैस मुल्लाचा पुढचा चेंडू. हा पुलटा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने जोरदार टोलवलेला, सरळ जातो तो सीमा रेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय 4 धावांचा. या चौकाराबरोबरच धावसंख्या होते ती 7 धावा. दोन गडी महत्वपूर्ण असे गडी टिपले ते कैस मुल्ला यानं अनुप शिवलकर आणि पराग वारेकरच्या रूपानं. दरम्यान पुढचा चेंडू टाकण्यासाठी कैस मुल्ला तयार आहे, राईट हँड ओव्हर द विकेट खेळण्यासाठी तयार आहे तो पुन्हा एकदा पप्पू साळवी. पंचांना क्रॉस करून हा चेंडू टाकलाय पप्पूसाठी आणि हा पुलटा चेंडू हलकेच शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने तटवलाय. एकाच धावेवरती समाधान, चांगलं क्षेत्ररक्षण होतं तिथं पिंट्या पाटील याच्याकडून. आणि दरम्यान हे षटक संपतंय, पहिल्या षटकात समाप्त केली. धावसंख्या ती 2 गडी बाद 8 धावा. भैरी भवानी संघाकडून दुसरं षटक घेऊन येतो तो रोहित बलेकर आणि खेळण्यासाठी तयार आहे तो पुन्हा एकदा सावकार 11 संघाचा आक्रमक फलंदाज पप्पू साळवी. दरम्यान रोहित बलेकर लेफ्ट हँड ओव्हर द विकेट आणि हा चांगला फटका ऑफसाईडच्या दिशेनं मारलाय पप्पू साळवीनं. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय पप्पूला. आणि आता सामोरा जाणार आहे तो डावखुरा फलंदाज मनोज साठी थोडस क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय आणि रोहित बलेकर या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार आहे. पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी करणार आहे रोहित टू मनोज साठी हा टाकलेला चेंडू रोहितचा. बघूया पुढे येऊन जोरदार मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाही आहे. विकेट किपर प्रतीक भिडे मात्र आपलं काम चोख पार पाडतायत. कोणतीही धाव मिळत नाहीये या चेंडूवरती आणि रोहित आपल्या बॉलिंग मार्गावर हळूहळू 10-12 पावलांचा स्टार्ट आहे. पंचांच्या उजवीकडून गोलंदाजी करणार आहे लेफ्ट हँड ओव्हर द विकेट डावखुरा फलंदाज मनोजसाठी हा चेंडू टाकलाय. बघूया आणि हा सुद्धा मला वाटतं होडीचं हल्लं जसं हलवतात तशी होली फिरवतोय. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये त्याच्या येत नाहीये आणि चांगली गोलंदाजी करतोय तो रोहित बलेकर. सलग 2 चेंडू निर्धाव टाकण्यात त्याला यश मिळत आहे. दरम्यान या षटकातला पुढचा चेंडू फेक करण्यासाठी जातोय. पंचांना क्रॉस करून हा चेंडू टाकलाय. बघूया मनोज साठी आता मात्र हलकेच डिक्लेअर झोन मध्ये हा चेंडू जातोय. दरम्यान रोहित अतिशय सुंदर गोलंदाजी
लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा मनोजसाठी आणि आता मात्र ऑफ स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू. पंचाला थोडंसं एक्सरसाइज करावं लागतंय. वाईड बॉलचा इशारा येतोय पंच मेघेश मोनकर यांचा. दरम्यान या षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पंचाला क्रॉस करून हा चेंडू टाकला पुन्हा एकदा मनोजसाठी. बघूया आणि कोणताही आक्रमक पवित्र घेत नाहीये फलंदाज. हलकेच तटवतोय. सिंगल डबल सिंगल डबल. धावसंख्या होते ती या एका धावेबरोबरच 12 धावा. आणि आता स्ट्राईक वरती आहे तो पप्पू साळवी. बघूया पप्पू साळवीवर बऱ्याच प्रेक्षकांच्या आपल्या संघाच्या नजरा खेळल्यात पप्पू साळवीच्या बॅटवर. दरम्यान पुढचा चेंडू बलेकर याचा आणि हा उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाहीये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय ते पप्पू साळवी याला. 2 षटक संपतात. 2 षटकाच्या समाप्ती धावसंख्या आहे 13. नवीन गोलंदाज येतोय तो भैरी भवानी संघाकडून विवेक केळकर. विवेक केळकर हा सुद्धा एक अष्टपैलू असा ढोकंबऱ्याचा खेळाडू आहे. आज या KPL मध्ये आपली कामगिरी कशी काय करतो ते आपल्याला थोड्याच वेळ समजणार आहे. दरम्यान खेळण्यासाठी तयार आहे तो पप्पू साळवी. राईट हँड राऊंड विकेट मारा करण्यासाठी तयार आहे तो विवेक. 5-6 पावलांचे छोटासा स्टार्ट आहे आणि पप्पूसाठी हा चेंडू टाकलाय. हलकेच तटवलाय. शॉट मिड ऑफच्या दिशेनं आणि एकाच धावेवरती समाधान नाही. एकही धाव घेतली नाहीये. निर्धाव चेंडू जातोय. दरम्यान पुढचा चेंडू विवेकचा पप्पू साळवी आणि हा आता मात्र उत्तुंग फटका. बघूया क्षेत्ररक्षक तिकडे आहे परंतु आणि सुंदर असा झेल टिपलाय आणि पप्पू साळवी ज्याच्यावर संघाची दारोमदार होती तो सुद्धा तंबूत परततोय. धावसंख्या होते ती 13. 3 गडी बाद झाले आहेत. अतिशय सुंदर गोलंदाजी आणि तितकंच क्षेत्ररक्षकांची चांगली साथ मिळते ती सावकार 11 संघाच्या गोलंदाजाला. मयूर हो चांगला चेंडू विवेक केळकर याचा. मयूर मोगरे हा जो की नवीन फलंदाज आलाय. आणि हा सुद्धा चांगला चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाही. चेंडू जातोय तो विकेट किपर जो की प्रतीक भिडे आहे याच्या दस्तानामध्ये धाव काय मिळत नाही. अतिशय सुंदर गोलंदाजी विवेक केळकर याची. या षटकातला पुढचा चेंडू मयूरसाठी आणि हा पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न. बघूया क्षेत्ररक्षक झटकन पिंट्या पाटील तिथे आहे. चेंडूवरती जातोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय ते फलंदाजाला. धावसंख्या आहे ती 14. दरम्यान विवेकचा पुढचा चेंडू आणि हा जोरदार मारण्यापर्यंत स्टेट ड्राईव्हचा फटका. बघूया एक धाव तर निश्चितच मिळणार आहे. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे यश गावडे याच्याकडून आणि एकाच धावेवरती समाधान मानवते दोन्ही फलंदाजांना. दरम्यान हे षटक देखील संपतंय. 3 षटकांचा समाप्ती अखेर. धावसंख्या होती आहे
3 गडी बाद 15 धावा. या षटकामध्ये किती धावा दिल्यात जरा विवेकने? फक्त 2 धावा दिल्यात आणि एक महत्वपूर्ण असा बळी मिळवलाय तो विवेकनं. अतिशय सुंदर गोलंदाजी. शेवटचं षटक घेऊन येतोय तो प्रतीक भिडे. हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. सडिये गावातून बिलॉंग करतो आणि आपल्या सावकार 11 मला वाटतं ही त्याची स्थानिक टीम आहे आणि त्या स्थानिक टीमसाठी हा खेळणार आहे. शेवटचं षटक टाकणार आहे डावखुरा फलंदाज मनोजसाठी. आणि हा फुलटॉ चेंडू बघूया. चांगला टोलवला. क्षेत्ररक्षक तिकडे झेलखाली आहे आणि हातात आलेला एक सोन्याचा गोळा अलगद सोडतोय. मला वाटतं हा षटकार जायला पाहिजे होता. असा एक लॉलीपॉप चेंडू होता. मनोज कोणतंही आक्रमण करत नाहीये गोलंदाजावर. दरम्यान प्रतीकचा पुढचा चेंडू मनोजसाठी आणि हा हलकेच तटवतोय. स्लॉग ओव्हर मध्ये कोणतंही आक्रमण फलंदाजांकडनं आपल्याला पाहायला मिळत नाहीये. बघूया आता नवीन फलंदाज आहे तो मयूर मोगरे. हा सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहे. कशी फलंदाजी करतो ते बघूया. मगाशी त्याला विवेकनं जगडून ठेवलं होतं. प्रतीकचा पुढचा चेंडू मयूरसाठी आणि हा फुलटॉ चेंडू बघूया. क्षेत्ररक्षक तिकडे आहे परंतु नाही. क्षेत्ररक्षक आता मात्र प्रेक्षक बनून जातोय आणि धावसंख्या होते ती या षटकाराबरोबरच 24 धावा. थोडीशी आव्हानात्मक धावसंख्या. मला वाटतं भैरी भवानीला यश मिळतंय. प्रतीक या षटकातला पुढचा चेंडू खेळण्यासाठी तयार होतो मयूर मोगरे. राईट हँड ओव्हर द विकेट. हा मयूरसाठी टाकलाय चेंडू आणि हा चेंडू जातोय तो विकेट किपरच्या हातामध्ये. मयूर मोगरे सुद्धा बाधवून तंबूत परततोय. नवीन फलंदाज येतोय तो प्रतीक कांबळे. प्रतीक भिडे अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. या षटकातील अजून काही चेंडू शिल्लक आहेत. खेळण्यासाठी तयार तो प्रतीक. प्रतीकसाठी हा चेंडू टाकला राईट हँड ओव्हर द विकेट आणि हा लॉलीपॉप चेंडू बघूया. क्षेत्ररक्षक तिकडे सुंदर असा झेल टिपतोय परंतु लेग अंपायर आहेत ते म्हणजे आमचे रमेश सोलकर यांचा नो बॉलचा इशारा होतोय. चेंडू बराच उंच होता आणि याचा फायदा फलंदाजाला मिळाला. नो बॉलचा इशारा येतोय. सुंदर असा झेल पकडला होता. पण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करताना फलंदाज मात्र इथं रनआउटच्या स्वरूपात बाद होऊन तंबूत परततोय. धावसंख्या होते ती 26. दरम्यान प्रतीक भिडे गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. खेळण्यासाठी तयार आहे तो आणि हा सुद्धा एक लॉलीपॉप चेंडू. पुन्हा एकदा नो बॉलचा इशारा होतोय पंचांचा आणि डिक्लेअरच्या झोन मध्ये चेंडू जातोय आणि
दरम्यान प्रतीक भिडेचा पुढचा चेंडू आणि हा चांगला फटका मिडविकेटच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीये, परंतु फ्लीटचा चान्स आहे फलंदाजाला. नवीन फलंदाज झालाय तो साहिल. या षटकातील पुढचा चेंडू प्रतीक भिडेचा साहिल साठी. ओ हलवा चेंडू आणि आता मात्र फलंदाज बाद होतोय शेवटच्या चेंडूवरती. पिंट्या पाटील विकेट किपर आहेत, कोणतीही चूक करत नाहीये आणि अशा तऱ्हेनं धाव संख्या होते आहे भैरी भवानी संघाची. 29 धावा झाल्या आहेत. 5 गडी बाद झालेत. 29 धावा झालेत. 30 धावांचं आव्हान सावकार 11 या संघासमोर ठेवलंय भैरी भवानी या संघानं. आणि आरोही स्पोर्ट्स दोन्हीही संघाच्या कर्णधाराने नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे आणि आपले प्लेइंग 11 सांगण्यासाठी आपल्या अतिरिक्त खेळाडूंना सुद्धा इथे यायचं आहे. महालक्ष्मी स्पोर्ट्स आणि आरोही स्पोर्ट्स दोन्ही संघाच्या संघ मालकांना आमची विनंती आहे की त्यांनी आपला एक अतिरिक्त खेळाडू इथं ठेवायचा आहे. तीस धावांचं उद्दिष्ट समोर ठेवून अजूनपर्यंतचे पहिले 2 सामने झाले होते ते प्रथम फलंदाजी करणारा संघ इथं विजयी झाला होता. आता इथं बदल होऊ शकतो का बघूया, कारण धाव संख्या थोडीशी कमी आहे. स्ट्राईक साठी आहे तो पिंट्या पाटील, नॉन स्ट्राईक एंडला आहे तो मुसफ आणि गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे तो पप्पू साळवी. हा सुद्धा एक आक्रमक असा फलंदाज आहे, पण आपल्या फलंदाजीचा कोणताही करिश्मा आता यावेळेस त्याला करता आला नाही. आपल्या बॉलिंगची जादू काय करतो का ते बघूया. खेळण्यासाठी तयार आहे तो इकडचा
आयकॉन प्लेअर म्हणता येईल तो म्हणजे पिंट्या पाटील. आणि सामना चालू होण्याचा इशारा येतो पंचांचा. पप्पू साळवी गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे, खेळण्यासाठी तयार आहे तो पिंट्या पाटील. राईट हँडवर विकेट पिंट्यासाठी. हा पहिला चेंडू पप्पूचा आणि उत्तुंग फटका पिंट्याच्या बॅटमधून येतोय सरळ 6 धावांसाठी. पहिला चेंडू फुल टॉस होता आणि फुल टॉस चेंडूचा पिंट्या पाटील यानं खरपूस असा समाचार घेतलाय आणि पिंट्या पाटीलनं दाखवलंय की या टुर्नामेंट मध्ये मी काहीतरी मोठा करिश्मा करणार आहे. आणि हा करिश्मा खेळ करण्याच्या तयारीनं पिंट्या पाटील सलामीसाठी उतरलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकून त्याने आपले इरादे तर स्पष्ट केले आहेत आणि षटकार ठोकलाय तो पप्पू साळवी. पप्पू साळवीचा पुढचा चेंडू पंचाला क्रॉस करून पुन्हा एकदा पिंट्यासाठी. आणि हा पॉईंटच्या डोक्यावरून जोरदार मारलेला फटका पिंट्याच्या बॅटमधून सरळ जातोय तो. पण नाही थोडासा दोन धावा मिळतात त्या पिंट्याला. चांगला फटका होता ऑफसाईडच्या दिशेनं पिंट्याचा. दरम्यान पप्पू साळवीचा पुढचा चेंडू पिंट्या पाटीलसाठी. आणि हा चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातो. एकच धाव मिळते ती पिंट्याला. पप्पू साळवी गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. राईट हँड ओव्हर द विकेट पंचांच्या डावीकडून 10-12 पावलांचा स्टार्ट. चेंडू फेक करण्यासाठी धावलाय पंचांना क्रॉस करून हा चेंडू टाकलाय. हलके स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा एक अयशस्वी प्रयत्न. दरम्यान या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा पप्पू साळवी चांगलं कमबॅक करतोय. दरम्यान विश्वनाथसाठी हातला टाकलाय चेंडू आणि आता मात्र मिसफिल्ड होते तिथं अशफाक याच्याकडून. आणि पुन्हा एकदा आपल्याला इथे चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये पिंट्या आणि विश्वनाथ याच्यामध्ये. दरम्यान हे षटक संपतंय. षटक संपल्याचा इशारा येतोय. पहिल्या षटके समाप्ती अखेर धाव संख्या 1 गडी बाद 11 धावा. अकरा धावा गेलेत या पहिल्या षटकामध्ये पप्पू साळवी यानं. म्हणजे आता समीकरण असं असणार आहे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावा.
नवीन गोलंदाज आहे मनोज. मनोज हा सुद्धा एक अष्टपैलू असा खेळाडू आहे, परंतु फलंदाजीमध्ये कोणतीही करामत त्याला करता आली नाही. आपल्या बॉलिंगवर काहीतरी जादू करतो का ते पाहायचं आहे. दरम्यान मनोज या षटकातील आणि हा हलकेच ऑफसाईडच्या दिशेने पिंट्या तटवतोय. एकच धाव पिंट्याला मिळते. कोणतीही जोखीम स्वीकारत नाहीये पिंट्या, कारण त्याला माहिती आहे सिंगल डबल मध्येच सामना सहज आपण जिंकू शकतो. कोणताही मोठा फटका मारण्याची गरज नाही आहे, कारण आता 17 चेंडू आणि 18 धावांचं गणित आहे. बघूया मनोजचा पुढचा चेंडू आणि हा हलकेच तटवण्याचा प्रयत्न विश्वनाथचा असफल ठरतोय. चेंडू थोडासा ऑफ गोलंदाजी करतोय तो म्हणजे मनोज. चांगलं विकेट किपिंग करतोय ज्येष्ठांच्या मागे तो म्हणजे विकेट किपर आहे तो पराग वारेकर. दरम्यान पुढचा चेंडू आणि आता मात्र हा चांगला फटका ऑफसाईडच्या दिशेने मारला. एक धाव तर निश्चितच मिळणार आहे. बघूया दुसऱ्या धावेसाठी धावतात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मनोजचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा विश्वनाथसाठी आणि हा चांगला मिड विकेटच्या दिशेने टोलवला. एक धाव तर निश्चित आहे. बघूया क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय परंतु काहीही उपयोग होत नाहीये. चेंडू जातोय सीमारेषा पार 4 धावांसाठी. या चौकाराबरोबरच धाव संख्या होते ती 18. आणि आपल्या उद्दिष्टाकडे सहजपणे पोहोचताना दिसत आहेत सावकार 11 संघ. पिंट्या आणि विश्वनाथ चांगली फलंदाजी करतायत. दरम्यान मनोजचा पुढचा चेंडू हा सुद्धा चांगला फटका ऑफसाईडच्या दिशेने. एक धाव तर निश्चितच मिळणार आहे आणि चांगलं क्षेत्ररक्षण आता मात्र इथं बंटी याच्याकडून होत आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागते दोन्ही फलंदाजांना. दरम्यान मनोजचा पुढचा चेंडू पिंट्यासाठी हा सुद्धा चांगला फटका ऑफसाईडच्या दिशेने. पिंट्या तटवतोय. एकच धाव घेतोय पिंट्या. षटक संपतोय. धाव संख्या होते ती 2 षटके समाप्त केली 20 आणि आता फक्त जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 10 धावा पाहिजेत. आता 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावा पाहिजेत. स्ट्राईक वर आहे तो पिंट्या पाटील जो की या ग्राउंडवरचा लोकल बॉय आहे. पिच क्युरेटर म्हटला तरी कोणतं अवघड ठरणार नाही. तोच पिंट्या पाटील. बघूया प्रतीक कांबळे गोलंदाजी करणार आहे पिंट्यासाठी आणि हा चांगला फटका ऑफसाईडच्या दिशेने पिंट्याच्या बॅटमधून निघतोय. एक धाव तर निश्चितच मिळते. थोडंसं मिस स्पीड होत आहे. क्षेत्ररक्षक पण मला वाटतं अशी फिल्डिंग करतायत की सामन्यात आपण हरलो आहे आणि त्या हिशोबाने ते क्षेत्ररक्षण करतायत. प्रतीक कांबळे उर्फ बंटी या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार आहे तो पिंट्यासाठी आणि उत्तुंग फटका पिंट्याच्या बॅटमधून निघालेला सरळ जातोय तो सीमारेषेच्या बाहेर.
येऊन दुसरा षटकार पिंट्याच्या बॅट मधून येतोय. धावसंख्या झाली आहे ती 28. फक्त 2 धावा पाहिजे आहेत. बघूया पिंट्या पाटील एखादा मोठा फटका मारून आपल्या संघाला विजयश्री मिळवून देतो का. दरम्यान बंटीचा पुढचा चेंडू पिंट्यासाठी आणि हा सुद्धा उत्तुंग फटका येतोय, पण थोडासा 2 फूट जरा पिंट्या चुकला, थोडीशी ताकद कमी पडली. चौकार जातो आणि या चौकाराबरोबरच सावकार 11 आपल्या या स्पर्धेतील पहिला सामना जिंकते. विजय संघाचं अभिनंदन. पिंट्यानं 2 षटकार आणि एका चौकाराबरोबरच मला वाटतं 23 धावा केल्या आहेत. अतिशय सुंदर फलंदाजी. पुढील सामना होणार आहे तो आरोही स्पोर्ट्स आणि महालक्ष्मी. आरोही स्पोर्ट्स संघानं नाणेफेक जिंकली आहे आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे.